नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये सक्सेस स्टडी पॉइंट मध्ये. तर बघा, आपण सगळेजण जे आतुरतेने वाट पाहत होतो 5वी आणि 8वीच्या स्कॉलरशिपच्या आन्सर कीची, तर आन्सर की लागलेली आहेत. त्याचबरोबर अजून काही तुमच्या टीसी मध्ये नाही तर तुमच्या स्कॉलरशिपच्या ज्या फॉर्म मध्ये वगैरे सगळ्या गोष्टी तुमच्या ज्या ज्या बदल करायच्या आहेत त्याच्यातही बदल करण्याची तारीख त्यांनी त्या आवेदन पत्रात आपल्याला सांगितलेल्या आहेत. आपण दोघीही गोष्ट व्यवस्थितरित्या बघणार आहोत. व्हिडिओवर शेवटपर्यंत राहा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच व्हिडिओसाठी बेल आयकॉनलाही प्रेस करून घ्या. तर बघा, काय करायचं आपल्याला सगळ्यात अगोदर इथे जर आपण डॅशबोर्डवर गेलो तर PUPPS अशी एक वेबसाईट आहे. त्याला आपल्याला त्याच्यावर काय करायचं, क्लिक काउंट करायचं. त्याच्यावर गेल्यावर असा डेस्कटॉप होईल, त्याला आपण क्लिक केलं तर शिष्यवृत्ती परीक्षा 2026 याच्यावर आपल्याला क्लिक करायचंय. त्याच्याच नंतर इयत्ता 4थी व 8वी येत आहेत आणि इयत्ता 8वी 5वी व 8वी आहेत, बरोबर. त्याला यस करून दिलं की असा एक डॅशबोर्ड ओपन होईल. त्याच्यानंतर आता इथे आपल्याला एक शिष्यवृत्ती परीक्षा फेब्रुवारी 2000 अंतिम सूची प्रसिद्धीबाबत आता इथे काय आहेत हे बघायचं. हे व्यवस्थितरित्या बघून घ्या. इथे काय एक आवेदन पत्र आहेत. तर काय आहेत याच्यात काय सांगितलंय की अंतिम सूची उत्तर सूची अपेक्षित नोंदणी कार्यपद्धतीत. आता याच्यावर काय सदर अंतिम सूची काही अपेक्षित असलेल्या त्याबाबत निवेदन करण्याचे संकेतस्थळावर ऑनलाईन स्वरूपात करता येईल. म्हणजे तुम्हाला काही डाऊट्स असेल तर ते काय करता येतात तुम्हाला इथे आवेदन पत्रात. क्वेश्चन कॅन्सल वगैरे आपण रिचेकिंगला म्हणतो ना, अशा री एक्झाम साठी म्हणजे आपल्याला हे काय असतात क्वेश्चन्स, डाऊट जर असेल तर तो आपण डाऊट इथे विचारू शकतो. त्याचा टाइम पिरियड आहे 10/3/2026 पासून तर 17/3/2026 पर्यंत. त्याच्याच नंतर 17 तारीख 2000 नंतर त्रुटी तुमची काही असेल ही अपेक्षित राहणार, म्हणजे ते ग्राह्य धरल्या जाणार नाही. त्याच्याच बरोबर आता हे लॉग इन कोण कोण करू शकतं इथे दिलेले आहेत. हे कोण कोण करू शकतं 22 फेब्रुवारी 2026 महाराष्ट्र राज्य. आता संकेतस्थळावर या परीक्षेचे परीक्षार्थी ज्यांनी परीक्षा देत आहेत ते मार्गदर्शक शिक्षक, पालक, शाळा आणि क्षेत्रीय अधिकारी याच्यात काय करू शकतात, बदल करू शकतात किंवा बदल काय करावा याची सूचना देऊ शकतात. तुमच्यात जर अजून तुमच्या डॉक्युमेंट्स मध्ये काही चुकी असेल तर ती रिप्लेस म्हणजे दुरुस्ती करण्याची संधी आहेत. नाव, आडनाव, वडिलांचे नाव, आईचे नाव, लिंग, जन्मतारीख, जात, प्रवर्ग, शाळा, अभ्यासक्रम जे असेल ते इथे तुम्हाला 10 तारखेपासून तर 17 तारखेपर्यंत हे मुभा आहेत. आता याच्यावर हे सगळे गोष्टी तुम्हाला इथे व्यवस्थितरित्या सांगितल्या आहेत काय काय कुठे कुठे रिप्लेसमेंट करायचे. त्याच्याच नंतर जो हा परत आपण डॅशबोर्डवर आलो तर इथे फेब्रुवारी 2000 परीक्षा 2026 ची उत्तर सूची इथे जाहीर झालेली आहे. याच्यावर जी तुमची मीडियम असेल त्या मीडियम नुसार पेपर 1 पेपर 2 ची तुम्ही चेक करू शकतात. पेपर 1 ची चेक केले तर पेपर 1 चे सगळं येणार आहेत. तुम्हाला किती स्कोर येतोय हे मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे. आपला व्हिडिओ तुम्ही कोणत्या जिल्ह्यामधून बघतायत हेही मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा. आणि याच्या व्यतिरिक्त अजून काही अडचणी येत आहेत तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये नाही तर कमेंट बॉक्स मध्ये लिंक दिलेली आहे. त्या ग्रुपवर जाऊन तुम्ही काय करा, क्लिक करा आणि आमच्या ग्रुपमध्ये जॉईन होऊन जा. आता बघा, आपल्याला इथे माध्यम दिली आहेत, भरपूर माध्यमांचे आहेत. तर अंतिम उत्तर सूची खाली 8वीची आहेत, वरती 5वीची आहेत. तर पेपर 1 जर आपण क्लिक केलं तर हे फायनल पेपर आहेत. तर पेपर 1 वर क्लिक केल्यावर व्यवस्थितरित्या काय होईल आपल्याला उत्तर सूची ABCD सर्व याची काय होणार आहेत, ओपन होणार आहेत. कळालं? तर याच्यात तुमचा स्कोर चेक करा आणि नक्की मला स्कोर कमेंट बॉक्स मध्ये कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. थँक्यू.